हो 50 ना पुढे जे आहेत ना 40-50 नाही टोपीवाला बटा बाबा नाही हो बाबा. मी त्यामुळे असं बोट दाखट देणार त्या मांगे पसले त्या बाबा. या बाबा लोकेश ना दकी घे ह्या जर बायकोले 2 कानमा बी देत ना तरी संध्याकाळी रांदिष्टी मन माय नको माय. आज 2 मारेले जर रांदेल नाही राय ना आको संध्याकाळी इजने आको बॉम्ब काढी दाक मार रांदी टी आणि जेवण होतात मग नवरा झोपीन पटकन खात गाडी टाकी टी पहिली माय. इथला तराडा होता पहिल्या बाईसले हाते इथलं उलट होई जायशे मन बहीण हारतालिका ना उपास धरलेच गलीमा च्या पेत पिरसने आऊ भाऊ पोरेसले झोका देस हो आपा हो काका तू बडा सत्यानाश करणार लावणार हो सोनचिड. मारामारीनं विषय सरी जायले आते हो पहिल्या बाया मार खायशने सुद्धा गरमाच राहत. आते लगीन व्हानंतर 6 महिना बॅग खाली करतीत नाही पुरी दक्षू सारा आकार पटना ते रासू नाही ते सांग दिसू काढतो खिचडीन लय मन बोगन चालनो घर. आते मारामारीनं विषयच राहिला नाही. पण मला तरी पण तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जर तुमच्या मित्राचा अपमान होत असेल तर बायकोच्या कानाखाली वाजवायला अजिबात हाय गई करणार नाही. बरोबर आहे ना बाबा बरोबर आहे ना. पण माझ्या तुकोबरा यांनी पत्नीवर राग न करता भगवंताकडे बघावं देवाला सांगावं देवा ती बोलते पण मनाने प्रेमाने हो तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. काय म्हणले देवा ती बोलते पण मनाने प्रेमाने हो तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. पर तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते की मला कोणीतरी समजून घेणार असलं पाहिजे नाही का. प्रत्येकाला अपेक्षा असते मला समजून घेणारं कोणीतरी असलं पाहिजे. तुकोबरा यांचं दुखावलेलं अंतकरण होतं. बाहेरचे लोक तुकाराम शेठ म्हणणारी तुक्या म्हणायला लागली. घरात पत्नी रागवत होती. बाहेरच्या लोकांचं दुःख समजू शकतो पण घरात पत्नीनं तरी मला समजून घेतलं पाहिजे अशी आस आणि अशी अपेक्षा तुकोबरा यांना होती. आणि कदाचित प्रत्येक माणसाला वाटतं की मला कोणीतरी समजून घेणारं असलं पाहिजे. बरं का बहिणी सोन मना कीर्तन मामी देव कमी सांगत जगानी पद्धतच सांगी जास. देखा माणूस सुखमाशे का दुखमाशे हाय ओळखणारा 4 लोके राहतस. पहिली तर मायरास दुसरी बहीण तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी. या 4 व्यक्ती माणूसना चेहरा देखील सांगी देतस. मन बाप खुशी माय मन नवरा खुशी माय मना अंडोर खुशी माय का मना भाऊ खुशी माय दुखमा होय तरी या 4 व्यक्ती वैकील येतस. मग माणूस जर बाहेर तेन फेरी होणार ना बहिणी सोन नवरा बाहेर तेन फेरी होणार ना फिरी येवानंतर माझा पती नाराज आहे नर्वस आहे. बाईनं काय करायचं पाण्याचा ग्लास घ्यायचा पतिदेवांना सांगायचं धनी स्वामी तुम्ही धनीच म्हणतात ना आठी बी बोलतं पेन काय राहणार झालं. हा ते धनी आई राहिनं नाही. हा ते पहिल्या बायात ना अजून बी जुन्या बाया देराना जेठाना येरायला विचारत काय हो मन देर काय दिकी राहणार नाही ताई आमना कारभारी कानी बाजारले जायचे. पहिल्या बाया असंच म्हणत ना आमना कारभारी बाजारले जायलेत. हा ते वा पिंट्याला पप्पा हाय रे पिंट्याना पप्पा एक बुकामा मुका कर देऊ पिंट्यान पप्पाला. पूर्ण उल्लंघन करणं लाई दिनं. एक ठिकाणी मुक्कामाला होतो बाबा. मुक्कामाला थांबलो. सकाळी तो भाऊ उठला बायकोच्या आधीच उठला. किचन रूम मा घ्या चहा बनाई राहता. ती बहिणी उठीस नाही नवराला राई मारी म्हणे शशी माझी पण 1 कप वाढवून घ्या म्हणे. मी बाजूना रूम मा पडी पडी ऐकी राहीन तू पण मना खरा जेवढा काही रावाय ना नाही उठी बटनू म्हणतं ताई म्हणे काय बाबा म्हणतं आहो भाऊ तुला जीज भाऊ लागस का नाही म्हणे नवरा आहे म्हणे. म्हणतो तू शेशी म्हण का नाही. ही आपली परंपरा नाही ना. हा नवराला काय बोलो कसं बोलो इथली तरी अक्कल पाहिजे. बरोबर आहे का नाही. हां अरे एक बी बाई नाही ना तशी. हां नाही तसं मला माहिती आहे वासगावમાં तशा बाया नाहीत असं. आणि मी जे बी कीर्तन करत त्या आटेनं काहीच सांगत नाही बट ततानं लईन आता इकच काल दिन काय सांगसू ते काय सांगता येत नाही बा आता ना. प्रत्येक पतीला पत्नी ओळखते आणि पतीला बघितल्याच्या नंतर नाराज आहे. पत्नीनं पाण्याचा ग्लास घ्यावा पतिदेवाला सांगावं स्वामी धनी कालो काय झालं काहून टेन्शन करता काय झालं कर्ज आहे ना काळजी करू नका मी तुमची अर्धांगिनी आहे. तुम्ही मजुरी करा मीही मजुरी करेल तुमच्यासोबत. मेहनत दोघं घेऊ आणि कर्ज फेडू. तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्यासोबत. कितलं भारी वाटी त्या नवराले कितलं भारी वाटी. इथला सपोर्ट देवाना ना बहिणी सोन नवराले इथला सपोर्ट देवाना. नवराला डायरेक्ट सांगा ना टेन्शन लिहू नका लगीन करेल तुम्हाला सांगे मजुरी करसू
तुमना पाय ना पायवर पाय टेशीन चालसू सर्व तुमनासाठी मेहनत लिसू बठ्ठ कर्ज फेडसूत जिथलं पेटणं तिथलं पेडसूत नाही फिटणत नाही मन दिसूत लागीस ते कितलं समाधान वाटी त्या नवराले बरोबर आहे का नाही. मायनी सुद्धा तिथली समजदारी लिहायला पाहिजे. पोरगा बाहेर ते फेर येऊन ना मायने बी लगेच सांगू भाऊ का रे काय वेगळं काय टेन्शन माहेर तू कशाला चिंता करस मी शे ना भाऊ हा याच शे ना तव लगून मी मेहनत लिसू रे टेन्शन लिहू नको. त्या पोऱ्याला कितलं चित लागेन गरमा त्यानं घर स्वर्ग वाटेन का नाही. पण बाकी नाही म्हाताऱ्या बी पोऱ्याला तर खका सुरू कर देते बावड्या इल सांग बर भो तू घ्या तव ना दांगडो काल दिले नाही जीप उठले तेल लाई दिसू बर मी. मग त्याला असं वाटत भाऊ स्टँडवर बसीन बिड्या फुकेल चहा पियलं बरं होतं रे आप्पा कत घरी येवाय बरोबर आहे का नाही. दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे. पहिली तर पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. पत्नी किती विश्वास किती 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 विश्वास ठेवला पाहिजे पतीवर सांगू का. एखाद्या भक्ताचा देवावर जेवढा विश्वास आहे ना तेवढा विश्वास पत्नीचा पतीवर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हे तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार तू जो भी देना चाहिए दे दे. पत्नीचा पतीवर इतका विश्वास असला पाहिजे. पण तुकोबारायांची पत्नी रागावत्या. तुकोबारायांच्या पत्नीनं सांगितलं देवाला शिवी घातली. तुकोबाराय बाहेर निघाले. घराच्या बाहेर निघता गलीमध्ये 4 आजीमाया बसलेल्या होत्या. त्या आजीमायांना बघून तुकोबारायांना असं वाटलं ह्या तरी मला प्रेमानं 2 शब्द बोलतील आशेनं अपेक्षेनं तुकोबाराय त्या मावशींकडे बघत होते. पर त्या आजीमायांच्या मुखातून वाक्य निघालं बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली. तुकोबाराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची. माझे तुकोबाराय मार्गस्थ झाले. पंढरपुराचा मार्ग धरला. पंढरपुराचा मार्ग धरलाय. पण रस्त्यानं चालत असताना जे कोणी साधू संत भेटत होते प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचे आणि सांगायचे की साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा माझा रामराम सांगा माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबाराय चालतायत रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचे आणि एकच सांगायचे काय हे तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं की साधू बाबा माझा नमस्कार सांगा देवाला. चालतायत माझे तुकोबाराय चालतायत पंढरपुरात प्रवेश केला. पंढरपुरात प्रवेश केला. जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं. आता मूळ मुद्द्यावर येतोय मी. लक्ष विचलित होऊ देऊ नका. भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतरचा तो आनंद तुकोबारायांच्या मनात. खरं तर देवाच्या दर्शनाचा आनंद आप्पासाहेब देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला गोपिकांना कळाला भक्तांना कळाला आणि महिनाभर वारी चालतो ना त्या वारकऱ्याला कळाला. पूर्ण महिन्याचा थकवाच जातो भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर. त्या वारकऱ्याला विचारा दर्शनाचा आनंद काय असतो नाही का. हो दर्शन घेतल्याच्या नंतरचा आनंद माझ्या माऊली ज्ञानोबाराय सुरुवातीलाच सांगतात. हे रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी. रूप पाहिल्याच्या नंतरचा आनंद येतो नाही का. जसं एक पंजाबी भक्त देवाचं वर्णन करत असताना बाबा सांगतात हो तुम्ही म्हणसान महाराज देवाचे भक्त पंजाबी पण होते का. अरे पंजाबी नाही सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे भक्त देवाचे होते. त्याच्यासाठी एक गवडणीमध्ये परिचय देताना नाथबाबा सांगतात जसं की हे मराठी कानडिया
हो मराठी कानडिया एक मुसलमानी न कोकण गुजरणी अशा पाची जणी थकविल्या गौडणी मराठी कानडिया हो मराठी कानडिया एक मुसलमानी न कोकणी गुजरणी अशा पाची जणी थकविल्या गौडणी मराठी कानडिया एक मुसलमान कोकण गुजरिया असा ठेकविला गवळणी मराठी कानडिया एक मुसलमानी न कोकणी गुजरणी अशा पाची जणी थकविल्या गवडणी ओ मराठी कानडिया एक मुसलमानी न कोकणी गुजरणी अशा पाची जणी थकविल्या गवडणी सगळ्या प्रकारच्या गोपिका होत्या देवाच्या भक्त नाही का हो जातीपातीला अजिबात महत्व दिलेले नाही माझ्या देवानं त्यातला पंजाबी भक्त देवाची स्तुती करतो काही काही तरुणांना असं वाटेल महाराज हाय ते गाणं शे भाव तुमना गाना ना शेतच पण आमना भगवान प्रतीना शेतच जसं की हे कितना सोना तेनो हो कितना प्यारा तेनो रब ने बनावा जी करे देखता रवा हो कितना सोना तेनो हो कितना प्यारा तेनो रब ने बनावा जी कर देखता रवा दिल विच शीशे जो बसावा दिल विच शीशे जो बसावा जी कर देखता रवा ओ कितना सोना तेनो ओ कितना प्यारा तेनो रब ने बनावा जी कर देखता रवा फक्त भावकडे लक्ष द्या बरं नाही ते बाकीना ना गाणं ध्यान मारायचं जातील आणि मी जरा वृंदावनचं घेऊन आलेलो आहे ना त्यामुळे जरा डोकामा ते जास्त गुज जायले रगरगमा वृंदावन गुज जायला शे त्यामुळे बाकी नसले थोडं जड जाईन काही गाणी हिंदी गाणी असतात बाबा ती हिरो हिरोईनसाठी म्हणतो किंवा हिरोईन हिरोसाठी म्हणतो पण मी माझा हिरोज माझ्याकडनं यायला मानतो म्हणून त्याच्यासाठी म्हणणं असतं माझं हां एखादा पोरगा सांगत बाबा काय करू मी गण विचार करत ततान गली मा जाओ नाही पण चालत तताय जाता जाता गाडी तर तीच घुशी जास म्हणे नुसतं डाचा दखान करता कार ओ बिगरला आज ना तेवढं बरं आहे आको आडे ना पोरे नाही तसा हां आम्ही भगवानसाठीच म्हणतस हे तेरे चेहरे में वो जादू है बिन डोर खिंचा आता हूँ जाना होता है और कहीं तेरी और चला आता हूँ तेरी और चला आता हूँ तेरे चेहरे में वो जादू है भगवंताचं रूप बघितल्याच्या नंतरची माझी मानसिकता सांगतोय अजिबात गाण्याचा अर्थ वेगळा लावा नाही देवाचं रूप बघितल्याच्या नंतर तो आनंद भक्तांना काय असतो ते फक्त भक्तांना कळतं माझ्या तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर आता निघावं लागणार आहे 4 पाऊल पुढे सरकले फिरून मागे पाहत होते 4 पाऊल पुढे सरकत होते फिरून मागे पाहत होते न राहता देवाना केलेला क्वेश्चन तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय फिरून मागे पाहताय नेमकं चाललंय काय तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते तुकोबाराय सांगतात देवा सांगू का काय चाललंय एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते ना देवा त्या सासरी जाणाऱ्या पुरीला विचारा देवा तिला माहेर सोडायचं काय दुःख असतं ते दुःख मला तुला सोडताना होतंय महाराज भूतलावर एवढी नाती येता पर तुकोबाराय कन्याच का निवडताय कारण मुलगीचं विशेष प्रेम मायपेक्षा सुद्धा बापावर जास्त असतं काय मत आहे दीदी तुमचं बरोबर आहे ना हां मायपेक्षा बापावर जास्त प्रेम पोरींचं असतं अजून सांगू का नवरा बायकोची जर घरामध्ये थोडी कुरुबुरू वैरायनी वा थोडं कुरुबुरू वैरायनी माहिती मन मायनी चूक नाही तरी सुद्धा पोर मायला सांगत मम्मी तू आवर ना बाय काय मन पप्पा मागे लाग जा तिला माहिती पप्पा किडा पाडराय ना असं तरी बी हा म्हणजे पोरगीचं विशेष प्रेम बापावरच आहे बरोबर आहे की नाही मग मुलगी बापावर किती प्रेम करते ते उदाहरण माझे तुकोबाराय सांगत असताना एवढं गोड भाषेत सांगताय आता मी तुम्हाला सांगेल तुकोबाराय कन्या सांगतायत मग कन्या असं काय विशेष रत्न आहे
तुकोबारायांना उदाहरण देताना भूतलावर एवढी नाती होती, त्याच्यातून तुकोबाराय कन्याच निवडताय म्हणजे कन्या काय विशेष रत्न नाही, लक्षपूर्वक ऐका. माझ्या महिला माता ऐकायला बसल्यात, मला सांगायला आवडेल. कन्या असं काय विशेष रत्न आहे ऐका. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई अशी विचार करते, बाई मी जर का आता माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, भाऊ जारेतून बापले जेवण न सांग. तो पोरगा जास, पप्पा जेवण करून घ्या. तो बाप म्हणत, हो मला नाही खाणं. लगेच मागे फिरियस मन 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 म्हणत, खाशीत काय मन बापना काय जाहीर आहे ना. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते ना, माऊली बाबा एवढं गोड बोलते ना. माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, 7 सनिमा वाढ मी तुले परी रसाड, शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतकं गोड बोलते, इतकं गोड बोलते. आणि बापाला सांगते, पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं पप्पा, तुमची तब्येत बरी नाही का, तुमचं डोकं दुखतंय का, बाम लावून देऊ का पप्पा. नाही ग बाई तसं काय नाहीये, मग उठा लवकर जेवण करा. तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. ज्या अर्थी तुकोबाराय कन्या सांगतायत म्हणजे कन्या काहीतरी विशेष आहे. हे झालं पहिलं उदाहरण. अजून सांगतो, मुलगी तुकोबाराय कन्याच का सांगतात. बाकीना पुरेशले असं वाटत ना हो, आपला किडा पाडरा ना हो. हां मे बी कोणा तरी पोरे आहे, पण आडे खरंच सांगणं पडेल. बरोबर आहे की नाही. हां अजून दुसरं उदाहरण सांगतो. पोरगीचं लग्न झालेलं आहे. 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर मुलगी आहे. 200 किलोमीटर अंतरावर पोरगी आहे. सकाळी सकाळी भावाला फोन करते. भावाला सांगते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे. तो भाऊ म्हणतो, बाई मला तर काही माहीत नाही. त्याचं लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो, का गाई माय वडिलांची तब्येत कशी. माय सांगते, दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं, कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले, आता सकाळी सकाळी नाश्ता दिला, गोळ्या दिल्या तुझ्या बापाला, तुझा बाप आराम करतोय. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो. बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहीत नाही बाप आजारी या. बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहीत नाही बाप आजारी या. आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस ताई. तेव्हा त्या दिदीनं सांगितलं, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई. दादा जेव्हा सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसली का, सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, चहा पित असताना अचानक मला ठचका आला. ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलींमध्ये असते दादा. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतायत. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतायत नाही का. इतकं सोपं नाही ना. मग कन्या इतकं विशेष रत्न आहे, एवढं विशेष रत्न आहे कन्या, तरी सुद्धा लोकांना मुलगीच नकोय. बरोबर आहे ना. मुलगी काय विशेष रत्न आहे अजून सांगतो. कदाचित इथं बसलेले माझ्यापेक्षा बरेच ज्ञानी बाबा बसलेले आहेत. त्यांचं वाचण्यात आलं असेल की बाई रामचरितमानस आप्पासाहेब ज्यांनी वाचलं असेल ना, इथेच दादासाहेब, रामचरितमानस ज्यांनी वाचलं असेल त्यांच्या मनात असेल तो विषय की बाई स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. पण जरा टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता. स्वामींना असं वाटलं की अरे हा अशक्त आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, म्हणून आवाज दिला, भैया ए भाईजी, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी है, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठे मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीनं सांगितलं, बोले महात्मा जी ए जो बेटी है मेरे कंधे पर ही ठीक आहे. अजून चालायला लागला. पर स्वामींना असं वाटलं की अरे याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे. पुन्हा आवाज दिला, ए भैया ए भाईजी जरा रुक जा, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीनं गोड उत्तर दिले, महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती, आप तो सन्यासी है. मुलगी काय तुम्हाला काय करणार आहे, तुम्ही संन्यासी आहात बाबा. अरे मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, त्यालाच मुलगी करते. नाही तर मुलगी एवढी स्वस्त आणि इतकी सोपी नाही. या विठ्ठल 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 विठ्ठल. मग ऐका, जर मुलगीचं एवढं विशेष महत्व काय वेगळे काहीच नाही ना. बरं नाही ते मला निघाल, बरं बात आहे. मागितले कोणी राहणं बुक्का मारायला.
तसा चोपदार चांगला दे की राहणार मला. एकला आहेत तुम्ही बी एकला आहेत, दोन आहेत, मी बी असं माल ते तवे बनाय टाकते त्या म्हणा ते कलर सुद्धा बदलाय टाकतील त्या 2-3 बुक्कास मग. मुलगी जर एवढं विशेष रत्न आहे आप्पासाहेब, पोरगी जर एवढं विशेष रत्न आहे, भारत देशामध्ये कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही. काकाश्री तुमचं काय मत आहे? बरोबर आहे ना, पोरीचं ओझं होत नाही, बरोबर आहे ना. महिला माता तुम्हाला विचारतो, ताईसाहेब तुम्हाला काय वाटतं? पोरींचं ओझं होत नाही, बरोबर आहे ना. मागच्या मावशी बरोबर आहे ना, तिकडनं दादा पूर्ण ओझं होत नाही ना. पुढेवाला विचार मागे ना किडा पाळणार आहे. पोरींचं ओझं होत नाही. मग आता मला सांगा, पोरींचं ओझं होत नाही भारत देशामध्ये, कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही हे सांगत असताना प्रत्येक भारतीय नारी आणि प्रत्येक भारतीय पुरुष मान्य करतोय, मग पोरींचं ओझं होत नाही तरी सुद्धा हा गर्भपात कुठून आलता? हा, पोरींचं ओझं होत नाही ना, मग पोटातल्या पोटात पोरी मारणारे कोण होते? दुश्मन येत होते का मारायला? कोणी मारल्या? अरे सख्या मायनं पोटात मुलगी मारली. काय निदर्दीपणा आहे हो. अजून सांगतो, आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, पण याच्या पुढे स्त्री भ्रूण हत्या करू नका, पोटातल्या पोटात पोरी मारू नका, नाही तर शास्त्र असं म्हणतं बालहत्या करणाऱ्या बाईच्या हातचं पाणी पिणं सुद्धा पाप लागतंय. विठ्ठल विठ्ठल बाल हत्या करणं लय मोठं पाप आहे हो. कृष्ण भगवंताला सुद्धा चुकलेल्याने बाल हत्या केल्याच्या नंतर बहिणी सोन तुम्ही बडाई मार राही ओ सोन चिडी सोन, तुम्हीच खेळा पाड राही ना, पोरीशनी बडाई मारा ना, तुम्ही दांगडो घाल दे ना. हो, बाल हत्यासारखं पाप नाही कोणतं, म्हणून स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. बाल हत्या करू नका. बाल हत्या केल्याच्या नंतर नुकसान आपलंच झालंय हो. आपलं नुकसान काय झालंय सांगू का? इथं बसलेले तरुण भाऊ कमीत कमी 30-35 ना, आडे कमीत कमी 100 पोरे होतील, अजून टाया बटेल नाही. नाही म्हणजे खरंच विनोद म्हणून सांगणे नाही, मला खरंच हो. बुडत हे जण न देखबे डोळा येतो कडबडा म्हणून या पोरी आपण पोटातल्या पोटात मारल्या म्हणून आता आपलेच पोरं 35-35 वर्षाचे झाले, त्यांना बायको भेटत नाही. हाय सर्व पाप आपण करी ठेलशे, बरोबर आहे की नाही हो. पोरांना पोरी भेटत नाही. पहिले पोरी जास्त पोरे कमी होतात मनीषीने ना, सॉरी हां, पोरी जास्त पोरे कमी होतात मनीषीने. पहिले एक एक म्हातारा 2-2 लग्न करी आप्पासाहेब होती ना तुमच्याकडे अजून बी काही म्हातारा. हां, एक एक म्हातारा नाही 2-2 बायका. हा ते 39 वरीच नाव आहे गो, तरी बी टायाबोटी राहणार नाही भाऊ. काय करा ना आप्पा, सर्व सत्यानाश करून घेतला. पहिले एक एक म्हातारा 2-2 लग्न करे, आता एक बेटी राहिनी नाही. हा, पहिले पोरी जास्त होत्यात मनीषीन. लग्नाले जर निघेत ना पूर्ण तर अशी चिंता राहे, मन पोरले सासू सासरा चांगला भेटायला पाहिजे बा, अशी चिंता राहे पहिला मायबाप असले. पोरी जास्त होत्यात, बरोबर आहे ताई. मनी पोरले सासू सासरा चांगला भेटायला पाहिजे अशी चिंता होती. आता इथलं उलट होई घ्या, ते सुनबाई चांगली भेटायला पाहिजे बा अशी चिंता होई. हा, तिथलंच नाही बाकीने माया त्या सांगते फक्त लगीन करले बहिणी याला टाका लय जात नाही. विषय संपी घ्या. पण पहिला लोकेस ना विचार इथला भारी होतात ना, मोठं परिवार आहे तर पोरगी देवाना आनंद. का बर? मनी पोर एवढा गरमाशे, नुसतं उष्ट काहीतरी पोटभरी खाई असा भाव होतात, बरोबर आहे ना. उष्ट काहीतरी पोरबुकी मरणार नाही. हाते ते जन्माला घाला ना, माय बापच ना बी कटाया कंपनी माय का एकला राशी का तटे एकला राशी का एकला दखान करतात, मरी जवाल करतात लोक. मला असं पटस अंडेरनी करता एकला दकी राहणार, मग तुमले बी भगवानने अंडोर देईल शे पोरगा देईल शे, मग तुम न कस काय होईन? हाय रीत नाही योग्य नाही का? तुमनाकडे नाहीत ना तसा लोक अजून मायच्या. अरे भाव चेंज केले पाहिजे नाही का? आपणच सगळा सत्यानाश केलाय. आणि अजून सांगेल, गर्भपात जो झाला ना काकाश्री, गर्भपात याच्या मागचं कारण महाराजजी हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली होती. हुंडा मागणाऱ्यांनी एवढी चव घातली का,
हुंडा मागायला लाजच वाटे नाही लोकेशले. कितला बी मागे तू. हो बजेटच उसकाट दिलं होता लोकेशने हुंडा मागाना. त्यामुळे बाकीना लोकेशनी कच्ची हिंमतवालाच नाही पुरी पोटमा मारी टाक्यात. पण मी त्यासले बी सांगस हुंडा मागणाऱ्यानं मागायला नाही पाहिजे, पण हुंडा देणाऱ्यानं आयपतीनुसार दिला पाहिजे. प्रत्येक पोरीच्या बापानं पोरगी जन्माला आली ना त्या दिवसापासून सुरुवात करायची की माझी पोरगी जन्माला आली, यथाशक्ती मला तिला काहीतरी खर्च करावा लागणार आहे. प्रत्येक बापानं खर्च केला पाहिजे. बाकीना लोक सांगतात महाराज आम्ही गरीब लोक आहेत आणि कताईनीतला पैसा लावत नाही कसं काय करू असं सांगणारले मला विचार नाही. आप्पासाहेब तुमच्या गावामध्ये गरीबातला गरीब माणूस सुद्धा रोजे जास्त तरी रोजना कितला लिहिराय ना 300 रुपया कमीत कमी. 500 राहत तसं 400-500 हो उदड काम करणारा 1000-1500 कमाई राहणार. फक्त 300 रुपया रोज दरा. 300 रुपया रोज कमावणारा सुद्धा 100 रुपयानी इमल खायजास. खरं आहे का नाही? बरोबर आहे ना. तुम्हाला डोळ्यासमोर ना तुम्हाला जोडे आणीन ठीक देस मी फक्त डोळ्यामानी गाण दिकत नाही आपले. त्यामुळे सत्यानाश वसाव म्हणजे फक्त 300 रुपया कमावणार सुद्धा 100नी इमल खायजास. मग 100नी विमल तू खुद ना करता खाईश नाही थुकी देस. तुला लाज वाटायला पाहिजे जे जन्मान घाला तीन करता जर रोज ना 50 जमाडा ते तीन लगीन नाही व्हाव. हा सोप्या गोष्टी आहेत ना हो. ऐकवय समजावशे आपले. प्रत्येक बापानं तयारी लागायचं ज्या पोरीला मी जन्माला घातलं हिला मला काहीतरी द्यावं लागेल यथाशक्ती तेवढा बजेटमध्ये राहिलं पाहिजे. हो असं सांगा ना नाही आपण काहीच नाहीये बाकी ना इथला वरात कर दिले तिथली चौघाल दिले नाही पोर लगीन करणं होतं हो पण आत्मा रुपया नाही. मस्त जीवना पोऱ्यावाला जो होय तो करीन लय जाणार होते चालेल दी टाकसोत मग फक्त हाऊसच करीर तू. हो करतदार ना विठ्ठल 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 नवरीना बाप बनानी तुम्ही लगेच कथा बी चालना जातस. नवरीना बाप बनानी नुसते हाऊसच करी का असं विठ्ठल विठ्ठल हुंडा मागणाऱ्यांमुळे लई सत्यानाश झाला. प्रत्येकानं लिमिट ठेवलं पाहिजे. एक पोरगा पोरगी बघायला गेला पोरगी बघितली पोरगी सुंदर होती. पोरगीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी आवडते म्हणले मी लग्न करायला तयार आहे पण मला हुंडा पाहिजे. म्हणला नवरदेवचा बाप किती नवरीचा बाप विचारतो किती पाहिजे. हा नवरदेव म्हणे मला 6 लाख रुपये पाहिजे. नवरीना बाप म्हणे एकटा पोरगाशे इंजिनियर पोरगाशे सरकारी कर्मचारी 6 लाख रुपये दी टाकसूत म्हणे. लग्न बी ठरी गे पण नवरदेव म्हणे दे का वरगोडा मग एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही फिरवेल म्हणे चालेल बघ तू ना मते. सुशिक्षित होता तो. आता त्यानं बग्गी तयार केली. एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोरगीला बसवलं आणि वर घोड्यामध्ये चालत असताना नवरी बसलेली नवरदेव पण बसलेला. आता बँड वाजवायला वाजवायला सुरुवात केली आणि त्या तरुण पोरी नाचायला लागल्यात. हो आणि नाचाने इथली धुमरा असणार लगीन मा बाप बाप बाप. त्या तरुण पोरी इथला जोर जोर मा नाचायला लागल्यात. इतका जोर मा नाची राहतात. हा नवरदेव फॉर्म मावना नवरी पोर बसेल होती तिला म्हणे पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली या किती पोरं नाचता. पोर म्हणे हा ना माय खरं शे ना म्हणे देखते करी म्हणे हा नव माय म्हणे पाय तर खरी. पोरगी म्हणे आव डांबऱ्या दा काय ना म्हणे हवा साव राव नाही म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे तू शपथ घाल देण्यात सांगणंच पडी सांगावंच लागेल सांगा पटकन. काय नाही म्हणे सोपं येते म्हणे कसं काय नाही म्हणे कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाजी का कुत्तच म्हणे त्या नेतात येलच ना माईक म्हणता आमना वाजगाव ना पोरे नाहीत बघितला वायबार तुम्हाकडे नाही ती पद्धत. जानगर ना खोका त्यांगर ना वका नाही का पक्क मायच्यान तुम्ही इथलं भारी सांग ना जस काय मी फॉरन माई येईल शे. पोरगीने सांगितलं तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे काही नाही कोणले 20 कोणले 50 पाहिजे का कोणतंच म्हणे द्या. आणि बँडवर नाचणारा पोरेशने इथले बेकार काम करा टाकेले नाचू नका असं माझं दुमत नाही. मला स्वतःला नाचण्याचा एवढा आनंद आहे पण मी प्रत्येक नाचण्याचा व्हिडिओ माझा भगवंताच्यासाठी असेल. मी जे पण नाचतो देवाच्यासाठी असेल. तुम्ही कोणता बी गाण्यावर नाचा दादा पण तेवढी नाचाने एवढी भान ठेवा ना की आपण कोणता शोक करिशने नाची ते नाही राहिनोत ना. काही नवरीचे बाप आणि नवरदेवाचे बाप इथं बसलेले काका तुम्ही माझ्या बापासारखे आहेत. मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही आहे पण प्रत्येक तरुण बहिणीच्या बापाला आणि तरुण भावाच्या बापाला मला प्रश्न विचारावा वाटतोय. कोणता बापले असं वाटस मना पोऱ्याने दारू पिवायला पाहिजे असं कोणता बापले वाटस वरबोट करा. कोणलेच नाही कोणताच बापले वाटत नाही. कोणताच बापले वाटत नाही ना मन पोऱ्यानं दारू पिवायला पाहिजे असं.
मग तुम ना पोऱ्या ना आडत मग दुसरा ना पोरेले दारू पाजी नाचाडत असतोय तुमले असं काहीच नाही वाटत थोडंफार मय बी जीव करत नाही हा. अरे आपला बिघडायला नाही पाहिजे दुसऱ्यांना बिघाडीन कुदाडतस तुम्ही. लग्न नुसतं लग्न नाही या, तो एक यज्ञ आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून जर पोरांना नाचवत असाल मला नाही वाटत तुमच्या पोराचं किंवा पोरीचा संसार सुखाचा जातात असं. विठ्ठल विठ्ठल डीजेवाला माझा मित्र आहे अप्पासाहेब. डीजेवालाकडे ना एक नवरदेव उन्हा मी बी बसेलच होतो. डीजेवाला जोडे मित्र उन्हा तो म्हणे भाऊ मित्र डीजेवाला त्यांजोडे नवरदेव उन्हा म्हणे भाऊ तुला डीजे पाहिजे. पण म्हणे भाऊ म्हणा मित्रांनी सांगा डीजेवालाने म्हणे नवरदेवले भाऊ म्हणे पैसा कितला दिशी आहे नंतर डीजे कितला वाजा लागून वाजाना पहिले ते सांग म्हणे. म्हणता काय रे सोनू दादा पहिले पैसा ठरावायला पाहिजे तू टायमिंग ठरायला ना. नाही म्हणे महाराज आता पोरी इथला वायबार होई जायला शेत ना म्हणे पीसने नाचतस म्हणे 2-2 3-3 वाजा लागून वाजायला लावतस म्हणे डीजे. म्हणता असं आहे का. नवरदेव बी इथला खानदानी होता ना. नवरदेव म्हणे भाऊ ते टेन्शन लिहू नको म्हणे आपला मित्र इथला खानदानी येत ना म्हणे त्यासले एक दावणी जर चढी घे ना म्हणे त्या जनरेटरना आवाजवर बी कुत्तस तू डीजे बंद का करलेत नाही म्हणे. कितला वायबार धंदाचे अहो. आता ते तरुण पोरं नाचत होते. नवरी पोरगी म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे काय नाही कोणले 20 कोणले 50 पाजी का कुत्तच म्हणे. त्या पोरगी हुशार होती म्हणे धनी म्हणे काय म्हणे 20 रुपया मान 50 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. 20 रुपया मान 50 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमालसो म्हणे. मग म्हणून सांगतो हुंडा देणाऱ्याने देत जावं वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. बरोबर आहे की नाही हो. मुलगी एवढं विशेष रत्न किती विशेष रत्न आहे ऐका. आता पोरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. पोरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. प्रसंग आहे तो आता हळदीचा. हळदीचा प्रसंग. ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगी मुलगीची आई मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही पाहता पण समोरचं काही दिसत नाही अशी परिस्थिती 3 लोकांची आहे. मंडपात एखादी वस्तू कमी पडावी नवरीच्या बापाला सांगावं का हो दादा आपल्याला मंडपामध्ये तेवढी वस्तू लागते तेवढी वस्तू घेऊन या. आता नवरीच्या बापानं घरात जावं कोणची वस्तू कुठे माहिती नाही या. कोणची वस्तू कुठे माहिती नाही म्हणून कोणती वस्तू कुठे माहिती नाही म्हणून पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही. बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही. किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली.